सोन्या चांदीच्या दरात एक मोठी घसरण झाली आहे। बघा, गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। सोन्याचे दर 25,000 तर चांदीच्या दरामध्ये 24 तासात 85,000ची घसरण झाली आहे। सोने आणि चांदी खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी आता धक्कादायक बातमी आली आहे। हो ग्राहकांनो, जर गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही सोनं खरेदी केलं असेल तर तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक बातमी ही आता म्हणावी लागेल। कारण बघा, सोन्यामध्ये आता खूप मोठी घसरण झाली आहे। गेल्या कित्येक दिवसापासून सोन्याचा ग्राफ सध्या घसरणीवर येत आहे, म्हणजे की सोनं आता घसरत चाललं आहे। बघा, गेल्या काही दिवसांपूर्वी जर तुम्ही सोनं खरेदी केलं असेल तर ते आता ग्राहक रडू देखील लागले आहे। म्हणजे की बघा, सोनं अचानक खूप मोठ्या पद्धतीने कोसळून गेलं आहे। सोने चांदीच्या दरामध्ये पूर्णपणे पलटी मारल्याचं सध्या दिसून येत आहे। मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच बघा 3 मोठ्या घोषणा केल्यामुळे सोन्यात प्रचंड घसरण होत आहे। आज सकाळी जाहीर झालेले दर आणि बघा आताचे दर यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। महागड्या दराने सोनं घेतलेल्या ग्राहकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे। मार्केटमधील या मोठ्या उलथापालथीने सर्वांच्याच पायाखालची जमीन आता सरकली आहे। हो ग्राहकांनो, तुम्हाला माहीत असेल, अगदी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वतः सांगितलं होतं की सोनं खरेदी करू नका। बघा, त्याचाच परिणाम आता सराफा बाजारावर असा पडला आहे की सोन्यामध्ये आता प्रचंड घसरण आज या ठिकाणी दाखवलेली आहे। मग ज्यांनी काही दिवसापूर्वी सोनं खरेदी केलं बघा, ते आता रडू देखील लागले आहे। अशी न्यूज सध्या भरपूर न्यूज चॅनलवर किंवा पेपरमध्ये सुद्धा आता येताना दिसत आहे। मग सोन्यामध्ये एवढी मोठी घसरण का झाली बघा, आता हे तर या ठिकाणी जाणून घेण्यापेक्षा ज्यांनी आतापर्यंत सोनं खरेदी केलं नाही अशा ग्राहकांना आता चांगलीच दिलासादायक बातमी ही म्हणावी लागेल। तर मग बघा ग्राहकांनो, एक डिजिटल क्रिएटर म्हणून ग्रामीण भागामधील माझ्या बहिणींना आणि शेतकऱ्याला अचूक माहिती देणे हे माझे काम आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोन्यातील या भयंकर घसरणीचा सर्व काही कारणे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। सोनं आता खाली येणार की पुन्हा वर चढणार यावर अनुभवी सोनारांचे नेमकं मत तरी काय आहे, आणि लग्न सराईसाठी सोनं घेताना ही माहिती तुम्हाला खूप महत्त्वाची असणार आहे। कारण की बघा, आता तुम्हाला सोनं खरेदी करायचं की नाही करायचं बघा, यावर आपण चर्चा करणार आहोत। जर तुम्ही या काळी सोनं घेतलं तर तुमचा फायदा होणार की तोटा होणार, कारण तुम्हाला माहीत असेल गेल्या 2 ते 3 दिवसापासून सोन्यामध्ये अति प्रचंड घसरण होत चाललेली आहे। मग आता लक्षामध्ये ठेवा, तुम्हाला काय करायचं, सोनं खरेदी करायचं आहे की नाही। बघा, इतिहासात पहिल्यांदाच मोदी सरकारने सोन्याबाबत इतके मोठे 3 निर्णय आता घेतले आहे। सकाळी एकदा आणि दुपारी पुन्हा एकदा सोन्याचे दर जारी करावे लागले आहे। अशी मोठी उलथापालथ आजपर्यंत कधीच झाली नव्हती। तुमच्या जिल्ह्यामध्ये बघा, कोल्हापूर, नांदेड, बीड, बुलढाणा, सोलापूर किंवा पुण्यात सोन्याचे दर नेमकं काय बदलले होते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। तर मग बघा ग्राहकांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। कारण की बघा, यामध्ये 22 कॅरेट सोन्याचे रेट नेमकं काय आहे बघा, त्यानंतर या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचे रेट काय आहे, सर्व काही माहिती तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये आता दिली जाणार आहे। तर मग बघा ग्राहकांनो, ज्या लोकांनी किंवा ज्या ग्राहकांनी 2 महिन्यापूर्वी 1,85,000 रुपये तोळा सोनं खरेदी केलं होतं ते आज रडू लागले। लोकांना वाटत होतं सोनं 2 लाख रुपयांपर्यंत जाईल, पण मार्केट पूर्णपणे उलटं फिरल्याचं यावेळेस दिसून येत आहे। मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच वर्षभर सोनं खरेदी करू नका अशी नवी घोषणा केली होती। आजच्या या घसरणीमुळे अनेकांचे नुकसान होत असल्याने गडबडीत खरेदी करू नका बघा, असं देखील या ठिकाणी तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे। कारण पुढील काही दिवस अजून पण सोन्यामधील ही घसरण सुरूच राहू शकते। बघा,
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनुभवी सोनारांनी 4 महत्त्वाच्या सल्ल्यांवर चर्चा करणार आहोत. हो, 4 जे काय सोनारांनी सल्ले दिले आहे, सोनं खरेदी करायचं का नाही करायचं, जर सोनं खरेदी केलंच तर पुढे भविष्यामध्ये काय परिणाम होईल हे देखील अनुभवी सोनारांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. बघा, सोने 1 लाखांच्या आतमध्ये कधीपर्यंत येऊ शकतं आणि खरेदीदारासाठी योग्य वेळ नेमकं कोणती. बघा, शुद्ध सोनं ओळखण्याची सोपी पद्धत आणि सोनारांच्या दुकानामध्ये फसवणूक कशी टाळावी हे जाणून घ्या. 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ग्राहकांनो तुम्हाला मोठा फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून आता होणार आहे. तर मग ग्राहकांनो, ज्यांनी 4 ते 5 दिवसापूर्वी म्हणजेच की बघा सोमवारी किंवा मंगळवारी ज्यांनी घाईमध्ये सोनं खरेदी केलं ते आज दर पाहून चिंतेमध्ये पडलं आहे. बघा, मोदी साहेबांच्या घोषणेमुळे सोनं आज स्वप्नात न विचार केला इतका प्रचंड खाली आलं. बघा, म्हणूनच सोनं घेण्यापूर्वी अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधी फायद्याचं ठरणार. आता बघा, 18 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोने आणि 24 कॅरेटच्या ताज्या दरांसह चांदीचे दर देखील आपण आता पाहणार आहोत. कारण बघा, सोन्या चांदीमध्ये ही कमालीची घसरण आता पाहायला मिळाली आहे. दागिने बनविण्यासाठी आपल्याला वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट शुद्ध सोन्याची आज नेमकी किंमत तरी काय आहे. बघा, आता नाकातले नथ, गळ्यातलं मंगलसूत्र किंवा बांगड्यांसाठी लागणारं सोनं आज कोणत्या भावानं मिळतंय, तसेच चांदीचा दर जे काय आहे, 1 ग्रॅम काय आहे, 8 ग्रॅमचा काय आहे, 10 ग्रॅमचा काय आहे आणि बघा 1 किलोपर्यंत आजचा ताजा भाव तर नेमकं काय आहे हे देखील पाहून घ्या. या दरामधील फरकामुळे तुमची मोठी बचत कशी होऊ शकते हे तुम्हाला आता आपण सांगणार आहोत. बघा, शेतकरी बांधवांनो किंवा ग्राहकांनो किंवा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जर तुम्ही कोणतेही व्यक्ती असाल तर तुम्हाला चांगलाच लाभ आता सरकारच्या माध्यमातून जे काय शब्द सरकारने दिला होता या ठिकाणी सोनं खरेदी करू नका. बघा, आता या ठिकाणी त्याच शब्दामुळे सोन्यामध्ये प्रचंड घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. आज सोन्याचा दर घसरण्यामागे 4 मोठी कारणे आहे, ती समजून घेणं गरजेचं आहे. बघा, युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलपासून सोन्यापर्यंतच्या किमतीवर परिणाम झाल्याचा सध्या दिसून येत आहे. बाजारामध्ये लोक सोनं घेण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी गर्दी करत आहे, त्यामुळे दर कोसळत आहे. ही घसरणीची कारणे तुम्ही एकदा समजून घेतली पाहिजे, तर भविष्यामध्ये तुम्हाला कोणाकडेही विचारण्याची गरज पडणार नाही. तर मग ग्राहकांनो, आता लक्ष देऊन बघा. अमेरिके आणि इराणमधील युद्ध बघा अजून पण या ठिकाणी पूर्णपणे संपलेलं नाही. बघा, त्यामुळे मार्केटमध्ये मोठी अस्थिरता आहे. सोन्याचे दर अजून खाली येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे, पण ती वेळ कोणती आहे? सोनं 1.25 लाखाच्या आसपास येण्याचा अंदाज येईल. बघा, एका सोनाराने सांगितल्यानुसार व्यक्त केलेले त्यांचे मत देखील पाहून घ्या. बघा, त्यामुळे आता शांतता पसरली तर या ठिकाणी बघा सोन्यामध्ये काय होणार, दर पुन्हा वाढणार की दर पुन्हा कमी होणार हे देखील आता जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. बघा, एका सोनाराने मत त्यांचं स्पष्टपणे सांगितलं आहे, येणाऱ्या 5 दिवसामध्ये सोन्यामध्ये कमालीची घसरण पुन्हा होऊ शकते. बघा, आणि काही सोनार असं देखील म्हणत आहे, ज्या प्रकारे सोन्यामध्ये ही घसरण झाली त्या प्रकारे पुन्हा सोन्याचा जो काय दर आहे ते सोन्याला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे की बघा, तुम्हाला आता नेमकं काय करायचं, सोनं खरेदी करायचं की नाही करायचं हे देखील पाहून घेणं आता सर्वात महत्त्वाचं आहे. तर मग आता लक्ष देऊन बघा ग्राहकांनो, आजच्या ताज्या दरानुसार 18 कॅरेट सोन्याचा भाव बघा, सरकारने सांगितल्यानुसार 1264 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. बघा, म्हणजे की या ठिकाणी 1264 रुपये प्रति ग्राम इतका या ठिकाणी 18 कॅरेटचे दर आहे. त्यानंतर 22 कॅरेटचे बघा 10 ग्रॅम सोन्याचे रेट 1,39,500 रुपयाच्या आसपास पोचले आहे. त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,48,730 रुपये इतका प्रति तोळा आहे. अनुभवी सोनारांच्या मते
हॉलमार्क आणि बिल तपासण्याशिवाय सोने घेऊ नका. फसवणूक टाळण्यासाठी हे गुपित माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरेल. तर मग आता लक्षामध्ये घ्या, नेमकं चांदीचा दर काय आहे हे देखील पाहून घेणं आता प्रत्येक ग्राहकाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. बघा, तुम्ही आज चांदीचा भाव बघितला तर 1 ग्रॅम चांदी 310 रुपयांना मिळत आहे. बघा, 10 ग्रॅम चांदीचा दर बघा 3100 रुपये असून 1 किलोचा दर 3,10,000 रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरात जो काही फरक आहे तो पाहून तुम्ही नक्कीच थक्क झाला असाल. ही माहिती तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा. कारण की लक्षामध्ये घ्या, सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला मिळाली नव्हती. मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं? बघा, सोनं खरेदी करायचं की नाही करायचं हे देखील जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. बघा, आता अनुभवी सोनारांनी असा काही सांगितलं आहे की या ठिकाणी जर तुम्ही अजून थोडंसं थांबलं तर तुमच्यासाठी नक्कीच या ठिकाणी सोन्याचा दर आणखीन खाली येऊ शकतो. परंतु लक्षामध्ये ठेवा, हा फक्त अंदाजच आहे. परंतु बघा, ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या ग्राहकांकडे सोनं खरेदी करण्यासाठी पैसा उपलब्ध आहे, फंड उपलब्ध आहे, अशांनी या ठिकाणी सोनं खरेदी करून घ्या. कारण भविष्यामध्ये तुमचा नक्कीच या ठिकाणी फायदा होईल. आणि जर अजून थोडंसं थांबलं तर बघा, आणखीन जास्त फायदा होण्याची शक्यता मग वाढत असते. तर मग ग्राहकांनो, अशा प्रकारची अचूक माहिती आणि महत्त्वाची माहिती रोज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, ग्रामीण भागामधील लोकांसाठी सोन्या चांदीचे दर आणि सरकारी योजनांची माहिती बघा पोचवणे हे आमचे ध्येय आहे. जर सोनं घेणार असाल तुम्ही तर बघा, थोडा संयम देखील ठेवा. कारण बघा, सोनं पुन्हा खाली देखील येऊ शकते, हे अनुभवी सोनारांच्या मते सांगण्यामध्ये येत आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.